नाशिक महापालिकेतील महासभेत खड्ड्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रुग्णवाहिकेमध्ये बसून महापालिकेच्या महासभेत दाखल झालेत। रुग्णवाहिकेमध्ये बसून प्रतिकात्मक आंदोलन करत नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही डोक्याला पट्टी, हाताला बँडेज बांधून सभागृहात दाखल झालेत। 8 ते 10 दिवसात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिलाय। महासभा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात आंदोलन करतायत। नगरसेवक महापौरांच्या आसन व्यवस्थेजवळ पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे अभूतपूर्व असा गोंधळ या नाशिक महापालिकेतल्या महासभेच्या वेळी पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक थोड्याच वेळामध्ये रुग्णवाहिकेत बसून महापालिकेत आली आणि आपण आता बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक हाताला बँडेज, डोक्याला पट्टी बांधून येत आहेत। हे काय नेमकं आंदोलन? नाशिक शहरामध्ये तुम्ही बघत आहात की रोजचे शेकडो अपघात होत आहेत। शहरामध्ये जवळजवळ 6 बळी गेले आहेत आणि 6 बळी गेल्यानंतर काल मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक झाली आणि मुख्यमंत्री साहेबांना स्वतः सांगावं लागलं की नाशिकचे खड्डे हे एमएच जैलमुळे झाले आहेत, म्हणजे हे त्यांना मान्य करावं लागलं। म्हणजे नाशिकमध्ये प्रशासन काम करत नाही, खड्ड्यांसाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना मीटिंग घ्यावी लागली। हे नाशिकचं दुर्दैव आहे। नाशिक शहरात 4-4 मंत्री आहेत आणि एकही मंत्री काम करत नाही, याचा अर्थ हा होतो। म्हणून स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात लक्ष घातलं आहे। आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक मागणी आहे, दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा। असं आंदोलन करून काय सांगायचं? आमचा नाशिककरांना हाच संदेश आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येणार आहे। नाशिक महानगरपालिकेवरती भव्य मोर्चा काढण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये नाशिककरांनी सामील व्हा। एकूणच आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सर्व नगरसेवक आहेत, आज इथे आंदोलन करतायत आणि 8 ते 10 दिवसामध्ये नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा देखील इशारा देण्यात आलाय। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।